नमस्कार. माझा विषय एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम ताजी आहे. द्वापार युगातल्या महाभारतातील ही केवळ एक कथा प्रसंग पात्र नसून गुरुदक्षिणारूपी दिलेला अंगठा व त्याची जखम ही एक आठवण आहे, शिकवण आहे, निरंतर चालत आलेली व्यवस्था आहे आणि वास्तव आहे. ऑनलाईन कोर्स केलेला जगातला पहिला विद्यार्थी हा एकलव्य आहे असे म्हणावे लागेल. या कोर्ससाठी एकलव्याला फीच्या स्वरूपात जी गुरुदक्षिणा द्यावी लागली त्याची जखम अजूनही ताजी आहे. म्हणूनच या शापित होत चाललेल्या व्यवस्थेला एक शाश्वत उपाय व उपचार शोधण्यासाठीच परिवर्तन या संस्थेने हा विषय या वाग्यज्ञासाठी घेतला असावा अशी माझी समजूत आहे. प्रचंड पैसा, उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य, तुफान भविष्य, तसेच पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पुरस्कार हे केवळ आमच्याच मुलांना मिळावे यासाठी द्वापार युगापासून कलयुगापर्यंत प्रयत्न करणारा एक वर्ग आहे, वर्ण आहे, व्यवस्था आहे. प्रचंड बुद्धिमत्ता, गुणवत्ता, एकाग्रता, स्मरणशक्ती, हिम्मत, धाडस, साहस, सातत्य व क्षमता असणाऱ्या अशा अनेक एकलव्यांचे अंगठे या व्यवस्थेने कापलेच आहेत आणि त्याची जखम अजूनही ताजी आहे. काही महिन्यांपूर्वीच नीट परीक्षेचा वैद्यकीय प्रवेशासाठीच्या निकालातील असमानतेचा जो विषय समोर आला त्यात अनेक एकलव्यरूपी विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा अंगठाही या व्यवस्थेने कापलाच की. अलीकडेच परवाच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नातेवाईक, पुत्र किंवा पत्नी प्रेमापुढे एका सच्चा कार्यकर्त्याच्या 15-20 वर्षांच्या निष्ठेचा व त्यागाचा अंगठा या व्यवस्थेने तिकीट न देता कापलाच की. या अशा जखमा भरून येत नाहीत, ताजीच राहणार. डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला संविधान दिल्यानंतर वाटलं होतं की राजा का बेटा अब राजा नहीं बनेगा. पण आता तर संविधानिक पद्धतीने अनेक एकलव्यरूपी व्यक्तींच्या प्रतिभेचे अंगठे कापलेच जातात. फिजिक्स, रेडिओलॉजी, अनेस्थेशिया हे विषय वयाच्या 95व्या वर्षी शिकवणाऱ्या जगातील सर्वात वृद्ध प्राध्यापिका ज्यांनी आतापर्यंत 17 PhD डॉक्टर्स घडवले त्या डॉक्टर शांतम्मा यांना या व्यवस्थेने दुर्लक्षित ठेवले. एंटरटेनमेंट करणाऱ्या कलाकारांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येतं आणि इंटेलिजन्स वाढवणाऱ्या शिक्षिकेचा ज्ञानदानाचा अंगठा कापला जातोय. का म्हणून या व्यवस्थेला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाबद्दल या व्यवस्थेने त्यांना मरणोत्तर भारतरत्न न देऊन त्यांच्या कार्याचा, त्यागाचा, बलिदानाचा अंगठा कापलाच की. खरंच सागरा प्राण तळमळला. त्याचप्रमाणे इतिहासात अवयवरूपी, वर्तमानात विचार व प्रतिभारूपी अंगठा कापण्यातच येतोय. या व्यवस्थेने साहित्य क्षेत्रामध्ये तर कहरच केलाय. मराठी साहित्यिक शन्ना नवरे यांच्या दर्जेदार लिखाणाला अपेक्षित दर्जा दिलाच नाही. तसेच गौरी लंकेश असतील, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील यांच्यासारख्या अनेक एकलव्यांचे अंगठेच नाही तर त्यांचे विचार व प्रतिभा संपवण्यासाठी जीवच घेण्यात आला. तसेच हॉकी या क्रीडा प्रकारात संपूर्ण विश्वात भारताचे नाव उंचावणारे मेजर ध्यानचंद यांच्याही परिश्रमाचा अंगठा या व्यवस्थेने अगदी शिताफीने कापला. या जखमा, अशा किती एकलव्यांच्या जखमा आपण मनात घेऊन जगणार आहोत आणि किती पिढ्या. गुरुदक्षिणारूपी अंगठा बहाल केल्यानंतर एकलव्याने त्याची तर्जनी व मध्यमा या 2 बोटांच्या माध्यमातून त्याचे धनुर्विद्येतील कौशल्य अबाधित ठेवले आणि तेव्हाच धनुर्विद्येच्या नवीन पद्धतीचा, आधुनिक पद्धतीचा शोध लागला आणि याची झलक ही आज आपल्याला शाला सरापासून ते विश्वस्तरीय ऑलिम्पिक स्पर्धेत पाहायला मिळते. म्हणूनच एकलव्याने कृतीतून दिलेल्या या संदेशाला प्रेरित होऊन मी इतकेच म्हणेन, हम क्यों गम करे जो हमें ना मिले, अब तो गम वो करे जिन्हें आप और हम ना मिले. जय एकलव्य, जय परिवर्तन. धन्यवाद.